नमस्कार, लोकप्रवाह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्ससाठी दिलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। कोळगिरीजवळ भरधाव ट्रक मेंढराच्या कळपात घुसला। सुदैवाने जीवितहानी टळली। 4 मेंढ्या गंभीर जखमी। हबप तुकाराम बाबा महाराज धावले मदतीला। जत प्रतिनिधी। जत तालुक्यातील कोळगिरी येथे भरधाव वेगाने निघालेला ट्रक शेळ्या व मेंढ्याच्या कळपात घुसला। यात सुदैवाने मेंढ्या राखणारी महिला बचावली। या घटनेत ट्रकच्या धडकेने 4 मेंढ्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांचे पाय मोडलेले आहेत। याबाबतची अधिक माहिती अशी की कोळगिरी येथील कांताबाई होरे या शेळ्या व मेंढ्या घेऊन डोंगर भागात निघाल्या होत्या। सकाळी 9च्या सुमारास भरधाव वेगाने निघालेला ट्रक MH11 AL 848 मेंढ्याच्या कळपात घुसला। या धडकेत 4 मेंढ्या उडून रस्त्याच्या कडेला जाऊन पडल्या। या अपघातातून कांताबाई होरे व अन्य मेंढ्या बालबाल बचावल्या। या अपघाताची माहिती मिळताच कोळगिरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमा झाले। याचवेळी चिखलगिरी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज हे संख येथून जतला निघाले होते। यावेळी त्यांच्या समवेत मानव मित्र संघटनेचे सिद्धाराया मोरे, पिटू मोरे, कोळगिरीचे पोलीस पाटील समाधान पोद्दार हे होते। ट्रक जवळ जखमी अवस्थेत मेंढ्या विवळत पडल्या होत्या, तर दुसऱ्या बाजूला ग्रामस्थ व ट्रक चालक यांच्यात वाद सुरू होता। वाद टोकाला चालला असल्याने हबप तुकाराम बाबा महाराज यांनी दोघांचीही समजूत काढली। ट्रक चालकाने दिलेल्या नुकसान भरपाईची रक्कम कमी होती। अखेर वाद नको म्हणत तुकाराम बाबा महाराज यांनी नुकसान भरपाईत मदत नव्हे तर कर्तव्य म्हणत होरे कुटुंबियांना आर्थिक मदत केली। यावेळी बोलताना तुकाराम बाबा महाराज म्हणाले की तालुक्यातील वाढत्या अपघाताच्या घटना चिंताजनक आहेत। रस्त्यावर भरधाव वेगाने जाणारे वाहने व्यवस्थित चालवणे गरजेचे आहे, अन्यथा मुक्या जीवाला आपला नाहक जीव गमवावा लागतो। अशा घटना तालुक्यात होऊ नयेत। अशा घटनेवेळी शासनाने व प्रशासनाने तातडीने पंचनामे करून मदत द्यावी, तसेच दानशूर व्यक्तींनी होरे कुटुंबियांना आर्थिक मदत करावी असे आवाहन त्यांनी केले आहे। आताच कोळगिरी आणि जत या रस्त्यावरती एक भरधाव वेगाने ट्रक मेंढरामध्ये शिरला आणि त्यातले 4 मेंढर म्हणजे पूर्णपणे जागवण्याच्या परिस्थितीमध्ये निर्माण झाले। तर श्री संत बागडे मानवमित्र संघटनेच्या वतीने पुन्हा फुलाची पाकळी म्हणून मदत नाही तर कर्तव्य म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांना दिलोय। आणि ट्रकवाल्यांचा यांचा जो वाद होता त्यामध्ये जो समीकरण होतं ते बदल होतं, त्यातले कमी पडलेले पैसे भर घालून ते वाद कुठेतरी मिटून पोलीस स्टेशन केस कटलं हे न खेळता हे या ठिकाणी मिटण्यात आले। पण त्यावरती एक गोष्ट महत्त्वाची लक्षात आली की रस्त्यावरती ॲक्सिडेंटचं प्रमाण एवढ्या मोठ्या प्रमाणात जत उंदी असेल या भागामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढले की ह्याचं देखील येणाऱ्या काळामध्ये प्रत्येकाने त्यावरती गांभीर्याने आता जतमध्ये पण मोठ्या प्रमाणात रस्ता रोको चालू आहे। परशुराम मोरे त्या ठिकाणी आंदोलन करतात। तालुक्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीचं जर ॲक्सिडेंटचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं, परवाच बघितलं तर जे मेंढपाळ आहेत हातावरचं पोट आहे आणि पोटाची खळगी भरण्यासाठी घरातून बाहेर पडायचं, दिवसभर रानामाळात फिरायचं आणि परत घरी जाताना ह्याच्यावरती देखील प्रशासकाच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये असं कुठं अपघात घडला तर त्या मेंढपाळला त्यांनी काही इन्शुरन्स काढणे किंवा लिखाण काढणे अशा पद्धतीचं कुठली सुविधा त्या ठिकाणी नसते। तर तातडीने प्रशासकाने एक वेगळी विशेष बाब म्हणून त्या अशा मेंढपाळाला त्या ह्याला एक मदत म्हणून त्या ठिकाणी त्यांच्याही माध्यमातून व्हावी। आणि माझी विनंती आहे की दानशूर व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक मंडळी आहेत त्यांनी या तुमचं नाव काय पूर्ण? सिद्धू नागू उगरे होरे राहणार कोळगिरी यांना मी ह्या ठिकाणी आपल्या सर्वांना मदतीचं आवाहन देखील करतोय आणि त्यांना तुम्ही सर्वांनी पाहत रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज। हाक तुमची साथ आमची।